फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल डेली सोल्युशन। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4 बालभारती कविता 21 आभाळ माया। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। स्वाध्याय। एका वाक्यात उत्तरे लिहा। पावसाचे ढग होऊन कोठे कोसळावे असे कवीला वाटते। पावसाचे ढग होऊन डोंगरात, दरीत व शेतात कोसळावे असे कवीला वाटते। शेतकऱ्याला बरकत केव्हा येते? जेव्हा शेती पिकतात तेव्हा शेतकऱ्याला बरकत येते। कवी उजेड कोठे न्यायचा आहे? कवीला गरिबांच्या झोपडीत उजेड न्यायचा आहे। पक्ष्यांकडे पाहून कवीला काय वाटते? पक्षाकडे पाहून कवीला वाटते की त्याला चोच व पंख फुटावेत, आभाळ माया मिळावी असे कवी का म्हणतो? आनंदाने नाच गाण्यासाठी सर्वांना आभाळ माया मिळावी। प्रश्न दुसरा, कवीला खालील गोष्टी पाहून काय करावेसे वाटते? पाऊस। कवीला पाऊस होऊन डोंगर, दरी व शेतात कोसळावेसे वाटते। पंथी। कवीला पंथी होऊन गरिबांच्या झोपडीत प्रकाश द्यावासा वाटतो। खालील गोष्टींचा वापर करण्यासाठी कशासाठी होतो ते सांगा. अंगण रांगोळी काढण्यासाठी, फुले झाडे लावण्यासाठी, मैदान खेळण्यासाठी, शेत धान्य पिकवण्यासाठी, फुले हार बनवण्यासाठी, दिवा उजेड करण्यासाठी। 5. तुम्ही पक्षी झालात आहात अशी कल्पना करून 5 ते 6 ओळीत लिहा. मी पक्षी झाले तर. मी पक्षी झाले तर किती मजा येईल. मला 2 रंगीबेरंगी पंख असतील. मी पंख उडवत उडवत आकाशात मुक्त संचार करीन. वेगवेगळ्या ठिकाणी जाईन. वेगवेगळ्या झाडांची वेगवेगळी फळे खाईन. माझे सुंदर असे झाडावर घरटे बांधेन. माझे इतर पक्षी मित्रमैत्रिणी होते त्यासोबत मी माझ्या सगळीकडे फिरून घेईन. आम्ही संध्याकाळी पक्ष्यांची शाळा एका मोठ्या झाडावर भरवू आणि पक्ष्यांची भाषा शिकू. आम्ही चित्रवर्णन करतो. या चित्राचे 8 ते 10 ओळीत वर्णन लिहा. मी चित्रवर्णन करतो. हे एक रेल्वे स्टेशन आहे. फलाटावर सचखंड एक्सप्रेस गाडी आली आहे. प्रवाशांची गर्दी उसळली आहे. लोक गाडी पकडण्यासाठी धावत आहेत. फेरीवाले रेल्वेमधील लोकांना पदार्थ विकत आहेत. ठेल्यावर खाद्यपदार्थ, थंड पेय विकले जात आहेत. काही लोक तेथेच पदार्थ खात आहेत. फलाटावर हमाल जड ओझे 4 चाकी गाडीतून नेत आहेत. फलाटावर टीसी पोलीस आहेत. काही प्रवासी आरक्षण पत्रावर आपले नाव आहे की नाही याची खात्री करत आहेत. रेल्वे फलाटावर प्रवाशांची धावपळ व गडबड सुरू आहे. काही वेळाने गाडी सुटणार आहे. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.